संगीत आपण जर बघितलं 80-90च्या दशकामध्ये ते सेलिब्रिटी आहेत ते आज सर्व पुरस्कार घेऊन आनंदी यांच्या आश्रमामध्ये पुण्यामधील एका खासगी जागेच्या संवादामुळे त्यांनी आज या ठिकाणी असं. नाही, हा परवा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा ती फिरत फिरत बातमी आली आणि तेव्हा मी शहरीच्या करायचा प्रयत्न केला. त्यांचा मुलगा आहे हृदय हृदय कडू, त्यांच्याशी पण मी संपर्क साधला, डिस्कशन झालं आणि मग मी साहेबांना भेटलो. साहेबांना सांगितलं की असं असं आहे. साहेबांनी सुद्धा त्यांच्या एक ओळखी आहे त्यांना या कामगिरीवर लावलं. त्यांनी कमिशनर श्री राम साहेब जे आहेत पुण्याचे त्यांच्याशी पण चर्चा केली. एवढंच नाही तर आज विधी अधिकारी आणि ऍडिशनल कमिशनरना पण ते बोलवणार होते, पण काही कारणास्तव ते आज अवेलेबल नसल्यामुळे दोघे असं ठरलं की सोमवार मंगळवार बुधवार या 3 दिवसामध्ये कधीतरी त्यांना बोलवून की काय आहे नेमकं प्रकरण याची एकदा माहिती घेऊ आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे 100% आपण बघू असं साहेबांनी मला सांगितलं, आश्वासन दिलेलं आहे. आणि आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की साहेब सगळ्यांसाठीच काम करत असतात आणि त्यातल्या जर कलाकार म्हणलं की त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण ती दिघे साहेबांची परंपरा चालत आलेली आहे. आणि दिघे साहेबांची जी परंपरा चालत आलेली आहे त्याला साहेब कधीच खीळ घालत नाही. आपण नेहमी बघितलेलं कुठल्याही काळात, कोविडच्या काळात असेल किंवा अदरवाईज पण कोणी आजारी असेल, कोणाचं ऑपरेशन असेल, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल, कलाकाराला तर स्वतःहून ते मदत करतातच. म्हणजे इतर लोकांना पण करतात, पण कलाकारांविषयी जास्त त्यांचं प्रेम आहे. आणि उषा ते आपण बघतो की 80-90च्या दशकामध्ये त्यांनी एक काळ गाजवलेला दादांबरोबर. त्यांच्यावर तर अजिबात अन्याय होणार नाही. फक्त कसं आहे, कागदपत्रांच्या आधारावर जे काही पक्क असेल किंवा जे काही खरं असेल त्या आधारावरच तो निर्णय होईल. आणि 100% सांगतो, जर उषाताईंची बाजू पक्की असेल, नक्की असेल तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही, न्यायच